श्रावणात सत्यनारायणाची पूजा कशी करावी? तुम्हीही घरात सत्यनारायणाची पूजा अगदी भक्तिभावाने करता, पण तरीही अडचणी संपत नाहीयेत. मनात प्रश्न पडतो ना, की शेजारी किंवा नातेवाईकांनी पूजा केली आणि त्यांची संकटं दूर झाली, मग आपल्याच बाबतीत असं का घडतंय? अनेकदा ना आपण पूजा अगदी मनापासून करतो, पण त्यामागचा खरा भाव, त्यातील लहान-सहान नियमांची माहिती आणि संकल्पनेची पद्धत यामध्ये ना नकळत चुका होतात. श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. या श्रावणात 1, 5, 7, 11 किंवा 21 सत्यनारायण पूजेचा संकल्प कसा करावा आणि मुख्य म्हणजे घरातील अडथळे, आर्थिक चणचण किंवा मानसिक अस्वस्थता दूर करण्यासाठी पूजेची योग्य पद्धत. तर आजच्या या विशेष भागामध्ये आपण यावरतीच बोलणार आहोत. तर नमस्कार, तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे आपल्या स्वामी ईश्वरा या चॅनलवर. तर आपल्या घरात जेव्हा एखादी अडचण येते, मुलांचे शिक्षण असो, आरोग्याच्या तक्रारी असो किंवा व्यवसायात होणारा तोटा, आपल्या घरातील महिला आणि वरिष्ठ मंडळींचा पहिला विचार काय असतो? चला, घरात एखादी सत्यनारायणाची पूजा घालूया. देवाची कृपा होईल आणि संकट टळेल. पण बऱ्याचदा ना काय होतं, आपण खूप धावपळ करतो. गुरुजींना बोलवतो, प्रसादाची तयारी करतो, पाहुण्यांना आमंत्रण देतो. पण पूजा संपल्यावर काही दिवसांनी जेव्हा परिस्थिती जशीच्या तशीच राहते, तेव्हा मनामध्ये निराशेची भावना निर्माण होते. अशा वेळी मनात शंका येते, आपल्या पूजेत काही कमी तर राहिलं नाही ना, की देवाची आपल्यावरती कृपा का होत नाही, असा विचार करतो आणि मग नंतर स्वतःलाच दोष देतो. पण दोष देण्याआधी एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे, की देव हा कधीही भव्यतेचा किंवा दिखाव्याचा भुकेला नसतो. तो भुकेला असतो तुमच्या भक्तीचा आणि तुमच्या मनातील शुद्ध संकल्पनेचा. सत्यनारायण पूजेचा उल्लेख पुराणामध्ये आढळतो. सत्यनारायण म्हणजे सत्य, हाच ज्याचा नारायण आहे असा परमेश्वर. ऋषीमुनींनी जेव्हा विचारले होते, की कलियुगामध्ये मानवाला आपल्या दुःखातून मुक्ती मिळण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग कोणता? तेव्हा महर्षी सुदांनी श्री सत्यनारायण व्रताची माहिती दिली होती. तर या कथेतील सगळ्यात मोठी शिकवण काय आहे माहीत आहे का? की या कथेत राजा, व्यापारी, लाकूड तोड्या आणि गरीब ब्राह्मण या सगळ्यांनी पूजा केली सत्यनारायणाची. देवाने कधीही राजाच्या सोन्याच्या नाण्यामध्ये आणि लाकूड तोड्याच्या लाकडात फरक केला नाही. देवाने फक्त एवढंच पाहिलं, की पूजा करताना त्यांच्या मनात अहंकार होता की निखळ भाव. आजच्या काळात ना आपण काय करतो, पूजेच्या आयोजनावर जेवढा भर देतो, तेवढा भर पूजेच्या वेळी मनात शांतीवर देत नाही. आता एक महत्त्वाचा पारंपरिक मुद्दा नीट लक्ष देऊ नये का, की अनेक लोकांच्या मनात एक प्रश्न असतो, की 1, 5, 7, 11 किंवा 21 सत्यनारायण म्हणजे नक्की काय? आपण हा संकल्प कसा करावा? तर याबाबत अनेकांच्या मनामध्ये गैरसमज असतात, की कोणी म्हणतं दर सोमवारी करा, कोणी म्हणतं दर पौर्णिमेला करा. पण शास्त्रानुसार जेव्हा आपण एकापेक्षा जास्त पूजेचा संकल्प करतो, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो, की आपण आपल्या जीवनात सातत्य आणि नियम आणत आहोत. श्रावणामध्ये सत्यनारायणाची पूजा केली जाते, हे तर आपल्या प्रत्येकांनाच माहीत आहे. पण ते करण्यामागे कोणी किती करावे याचे देखील काही नियम आहेत. तर 1, सत्यनारायण म्हणजे कोणतेही शुभ कार्याची सुरुवात, म्हणजे गृहप्रवेश किंवा नवस पूर्ण झाल्यावरती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केली जाते. 5 किंवा 7 सत्यनारायण म्हणजे जेव्हा घरात सतत लहान अडचणी येत असतात किंवा कुटुंबात कलह असतो, तेव्हा सलग 5 किंवा 7 पौर्णिमा किंवा श्रावणी सोमवार हा संकल्प
करून पूजा केली जाते. 11 किंवा 21 सत्यनारायण म्हणजे जेव्हा एखादी मोठी अडचण, दीर्घकालीन काही आपत्ती असेल, आजार असेल किंवा व्यवसायातील मोठा अडथळा दूर करायचा असतो, तेव्हा तुम्ही 11 किंवा 21 व्रतांचा नियम घेतला जातो. पण लक्षात ठेवा, की संकल्प म्हणजे काय? संकल्प म्हणजे देवाला दिलेलं वचन आणि संकल्प कसा घ्यावा हे जर तुम्हा कोणाला माहीत नसेल, तर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी त्याच्यावरती एक व्हिडिओ आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता आणि संकल्प घेऊन तुम्ही सत्यनारायणाची पूजा करू शकता. जर तुम्ही 21 सत्यनारायणाचा संकल्प केला, पण कामाच्या व्यापामुळे किंवा आळसामुळे किंवा तो अर्धवट तुम्ही सोडला, तर मनात एक अस्वस्थता राहते. म्हणूनच नेहमी आपल्या क्षमतेनुसारच संकल्प करावा. तुम्हाला जितकं जमेल तेवढा तुम्ही संकल्प करा. जर तुम्हाला भव्य पूजा करणं शक्य नसेल, तर अगदी साध्या पद्धतीने तुम्ही स्वतः घरामध्ये बसून घरामध्ये तुम्ही स्वतः देखील संकल्प घेऊन पूजा पूर्ण करू शकता. देव तुमच्या महागड्या पूजेचं सामान पाहत नाही, तर तो तुमची निष्ठा पाहतो. खास करून घरातील महिलांवर पूजेची सर्व जबाबदारी असते. तर अनेकदा महिला धावपळीमध्ये थकतात आणि पूजेच्या वेळी मनामध्ये विचारांचे गोंधळ असतात. तर अशा वेळी ना, घरगुती आणि व्यावहारिक पद्धतीने पूजा कशी करावी हे सोप्या शब्दात आपण समजून घेऊयात. कारण की बरेचसे जण, जर तुम्हाला ब्राह्मणाला बोलून पूजा करायची आहे, तुम्ही तसं देखील करू शकता किंवा घरच्या घरीही तुम्ही साध्या पद्धतीने सत्यनारायणाची पूजा करू शकता. तर त्यासाठी पूर्वतयारी आहे, की सकाळी उठून स्नान करून स्वच्छ घर आवरून घ्यायचं आहे. मुख्य दारावरती रांगोळी आणि आंब्याचे तोरण लावायचे. ईशान्य किंवा पूर्व दिशेला चौरंग मांडून त्यावरती पिवळा वस्त्र हातरून केळीची पानं घेऊन व्यवस्थित पूजा मांडायची आहे. मांडणी आणि स्थापना करताना चौरंगावरती तांदळाची राशी ठेवून त्यावरती कलश स्थापित करायचे आणि श्री सत्यनारायणाची प्रतिमा किंवा मूर्ती मध्यभागी ठेवा आणि गणपती म्हणून तुमच्याकडे जर गणपतीची मूर्ती असेल ती ठेवू शकता किंवा सुपारी देखील. आणि बाळकृष्णाची मूर्ती, तांब्याची नाणी बाजूला ठेवावी आणि मुख्य पूजाविधी म्हणजे धूप प्रज्वलित करायचे. सर्वप्रथम दिवा लावायचे, धूप दाखवायचे, मग गणेश पूजन करायचे. कारण की कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात श्री गणेशाच्या ध्यानाने केली जाते. तर तुम्ही जर सुपारी म्हणून गणेशा मांडणार असाल, तर त्यावरती हळद, कुंकू, फुले वाहायची आहेत आणि सत्यनारायण पूजन म्हणजे भगवंताला जल अर्पण करा, पंचामृतने स्नान घाला, हळदी, कुंकू, अक्षता, ऋतुफूल, फळ अर्पण करा आणि विशेषतः तुळशीची पानं अर्पण करा. कारण की सत्यनारायण पूजेत तुळशीचे पत्र हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आणि कथा वाचन करा. सत्यनारायण पोथीतील अध्यायाचे श्रद्धापूर्वक वाचन करा किंवा ऐका. आरती व नैवेद्य, शिऱ्याचा महानैवेद्य दाखवून आरती करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, की अध्यात्मामध्ये भीतीला नाही तर श्रद्धेला स्थान आहे. त्यामुळे जर पूजेत काही छोटी उणीव राहिली, तर शेवटी देवासमोर हात जोडून, हे ईश्वरा, अज्ञानाने झालेल्या नकळत चुकांसाठी क्षमा मागा आणि माझा भाव स्वीकार कर, अशी प्रार्थना करायची आहे. आणि प्रसादाच्या बाबतीत एक अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. सत्यनारायणाचा प्रसाद म्हणजे गव्हाचा शिरा. तो समप्रमाणामध्ये असला पाहिजे. त्यात तुम्ही रवा किंवा पीठ, तूप, साखर, दूध, केळी हे समप्रमाणामध्ये वापरून तुम्ही महाप्रसाद बनवायचा आहे. हा प्रसाद बनवताना मनामध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थांचा जप किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय
या नामाचा जप करत राहा. जेव्हा अन्नात ना नामस्मरण मिसळते तेव्हा तो केवळ एक आहार राहत नाही, तर तो महाप्रसाद बनतो. आणि आत्ता पूजेची वेळ कोणती असावी? श्रावणात शक्यतो संध्याकाळच्या वेळी सत्यनारायण पूजा करणं अत्यंत फलदायी मानलं जातं. संध्याकाळी जेव्हा घरातील सर्व सदस्य एकत्र येतात, दीप प्रज्वलन होते, तेव्हा घरातील नकारात्मक ऊर्जा आपोआप नष्ट होते. तर तुम्ही संध्याकाळच्या वेळी सत्यनारायणाची पूजा करू शकता. आणि श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगायचे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण स्वामींच्या या वाक्याचा अर्थ आपण काय घेतो? आपल्याला वाटतं की आपण काही न करता स्वामी सर्व काही करतील. पण असं नाही. स्वामी सांगतात की तुम्ही तुमचे कर्म प्रामाणिकपणे करा, भक्तिभाव ठेवा, बाकी सर्व माझ्यावरती सोडा. म्हणून आपण फक्त प्रयत्न करायचे असतात. फळ हे ईश्वरच देतो. जेव्हा तुम्ही सत्यनारायण पूजेत बसता तेव्हा पूजा संपल्यावरती स्वामींसमोर 2 मिनिटं शांत बसा. डोळे मिटून तुमची जी मनात इच्छा असेल ती तुम्ही सत्यनारायण देवासमोर, स्वामींसमोर म्हणा. हे देवा, माझ्याकडून कळत नकळत झालेल्या चुकांसाठी क्षमा करा. माझ्या कुटुंबावरती तुमची सावली, कृपा अशीच राहू द्या. माझ्या अडचणीवरती मात करण्याचे सामर्थ्य मला द्या. अशी तुमची जी इच्छा असेल ती तुम्ही तुमची प्रार्थना करायची आहे. हा जो क्षण असतो ना, हाच खऱ्या अर्थाने देवाशी जोडणारा क्षण असतो. इथेच कोणतीही जादू किंवा चमत्कार घडत नाही. पण जेव्हा तुमचे मन देवाशी जुळते, तेव्हा तुमच्या आत एक वेगळीच शक्ती निर्माण होते आणि ती शक्ती तुम्हाला कठीण काळातही खचू देत नाही. आणि हेच सत्यनारायण पूजेचे खरे रहस्य आहे. तुम्ही जितकी मनापासून सेवा करता, भक्ती करता, पूजा करता, तितके तुमची इच्छा लवकर पूर्ण होते. आत्ता आपण लोकांच्या मनात असणाऱ्या काही समस्या, शंका. पहिली शंका आहे की गुरूंच्या शिवाय किंवा पुरोहिताशिवाय घरात पूजा करता येते का? जर काही कारणामुळे पुरोहित उपलब्ध नसतील, गुरुजी उपलब्ध नसतील, तर तुम्ही स्वतः अत्यंत साधेपणाने पोथीचे वाचन करून पूजा करू शकता. देवाला तुमचे मंत्र शुद्ध आहेत की नाही, यापेक्षा तुमचे मन शुद्ध आहे की नाही हे महत्त्वाचं आहे. दुसरा प्रश्न होता की संकल्प पूर्ण होताना मध्येच अडचण किंवा सूतक आले तर काय करावे? तर अशा वेळेस घाबरायचे काहीही कारण नाही आहे. तो आठवडा सोडून द्या आणि पुढील अनुकूल दिवसापासून आपला राहिलेला संकल्प पुढे चालू ठेवा. तिसरा प्रश्न आहे, प्रसाद कसा वाटायचा? पूजेचा प्रसाद कधीही फेकू नये किंवा वाया घालू नये. तो स्वतः ग्रहण करा आणि इतर भक्तांना नम्रतेने तो द्या. प्रसाद हा समप्रमाणामध्ये शिऱ्याचा बनवा. धार्मिक आचरण करताना आपल्या भावना जेवढ्या महत्त्वाच्या आहेत, तेवढंच आपल्याला विवेकही महत्त्वाचा आहे. सत्यनारायण पूजा करणं म्हणजे केवळ एक विधी पूर्ण करणं नव्हे, तर आपल्या जीवनात सत्य स्वीकारणे आणि कुटुंबात प्रेमाचे वातावरण निर्माण करणे हो. श्रावणातील हा पवित्र काळ तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येऊ, हीच ईश्वराचरणी प्रार्थना आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहिती उपयुक्त वाटली असेल, तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये एका स्वामी भक्तापर्यंत, प्रत्येक महिलेपर्यंत जरूर पोचवा, जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल. आणि जर तुम्ही कधी श्रावणामध्ये घरच्या घरी सत्यनारायण पूजा करत असाल, तर ती कशी करता हे देखील तुमचे अनुभव कमेंट्समध्ये नक्कीच शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच उपयुक्त माहितीसाठी आपण लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय श्री सत्यनारायण.